आहे ब्लॉग. तर जसं की आपण बघू शकतो तुम्ही आता ट्रेकिंगमध्ये 8 वाजल्यात सकाळच्या 6 वाजून 53 मिनिट. आता आम्ही चाललो आहे भैरवगड ट्रेक करायला. जसं की आम्ही 5 वाजता उठलो होतो, नाश्ता वगैरे केला, पोहे वगैरे खाल्ले, चहा पिलेलो आहे. आता इथून आम्ही निघालो भैरवगड ट्रेकला. केलं तर आज तशी दम भरत आहे. तर यापुढे आम्हाला पुढेही जायचं आहे, अजून ट्रेकिंग करायचं. जसं की तुम्हाला दाखवलं स्टार्टिंगला तो भैरवगड ट्रेक आहे. जसं की आपल्याला त्यावर जायचं, जसं की त्यामुळे आपल्या छत्रपतींची मूर्तीचा फेसचा आकार दिसत आहे. तो फेसचा आकार मी तुम्हाला दाखवला, ते बघू शकता. आता ट्रेक करूया. आपल्यासोबत आहेत गणेश रायडर आणि अजून 5 पुण्याचे मित्र कंपनी, जसं की त्यांनी ते सुद्धा आले आहे ट्रेक करायला. तर चला. जसं की सकाळी काही दिसत नव्हतं तसं आत्ता थोडंफार दिसायला लागलं, किंवा ब्लॉग सुरू केला आहे. जसं की आता आपण बघू शकता पूर्ण जंगल आहे इकडे. काल नुकतीच माझ्यासोबत फजिती झाली. येता येता बिबट्याचं दर्शन झालं. खूप घाण घाबरलो होतो, पण थोडक्यासाठी वाचलो कारण की रात्रीची वेळ होती. बिबट्या दिसला त्यामुळे मी ब्लॉग नव्हता शूट करत. त्यामुळे माझे रायडर पार्टनरला सांगितलं, तेही माझ्या पुढे होते, पण ते त्यांना काही दिसला नाही. हो पार्टनर, हो पार्टनर, बिबट्या सापडल्याला काय करायचं? सापडलेला ना, हां हां, हे बघा काय म्हणतोय आमचा पार्टनर. बिबट्या खिशात ठेवा. बघा इकडे बिबट्या पार्टनर म्हणतो खिशात ठेवा. बिबट्याने आम्हाला फाडून काढलं असतं. थोड्यासाठी गाडी स्पीडमध्ये होतो, वाचलो आम्ही, नाहीतर आमची वाट लागली असते. चला गाईस, आता तिकडे भेटूया. आणि ट्रॅकिंग करताना प्रथमेश भाऊला खतरनाक असा चढायचा सामना करावा लागतोय. त्यामुळे पहिली बार असल्यामुळे त्यांना एकदम थकवा असं जाणवतोय आणि वर चढणं होय नाही पाठीमागं. आणि फुडल्या साईडला ती बघा भैरवगड, तिथं मोस्ट ॲडव्हेंचर भैरवगड. 2023चा लास्टचा दिवस, त्यामुळे आम्ही आलोय आज. चला, प्रसंग फर्स्ट टाइम करतोय, ते पण नवीन वर्षाच्या पहिल्या पाऊली. हां, शेवटचा दिवस आहे उद्या. तर चला, आज शेवटचा दिवस, उद्यापासून नवीन वर्ष चालू. तसं तुम्हाला हॅप्पी न्यू इयर. आता आम्ही इथे आलोय, तर हा भैरवगड आहे. अजून तिथं चढायचंय, तर वाट लागणार आहे आमची पूर्ण. तर गाईज दम लागला फुल, सवय नसल्यामुळे. तर आता बघा गाईज कसं होतं आमचे हाल. जसं की आपल्या पाठीमागे हे झाड आहे, ते आयुर्वेदिक झाड आहे, ह्याचा डिंकाचा वगैरे होतो. त्या झाडाचं नाव काय आहे? कंडोळी. तर गाईचं कंडोळीचं झाड आहे, ह्याचा पांढरमुळे वगैरे काय असेल उपयोग होतो आयुर्वेदिक कामासाठी. तर गाईचं अशा लोकेशनला आम्ही पोहोचलेलो आहे. तर अजून भैरवगड इतकं लांब आहे. तर गाईचे बघा आपले रायडर वगैरे सर्व इथे आहेत. सकाळी 5 ट्रेकर पण आले होते पहाटे, जसं की भैरवगड ट्रेक आहे. तर आता आम्ही स्टार्टिंगला 2 जण होतो, पुन्हा आम्हाला कळालं की आल्यावर अजून 5 जण आमच्या सोबत आहेत. अजून तितक्यावर जायचं आहे. तर काही माहीत नाही, माझी तर पूर्ण हालबेहाल झाले, कधी सवय नसतं. तर काही आत्ताच्या आपण निम्मा ट्रेक कंप्लीट केला, अजून 1 किलोमीटर ट्रेक बाकी आहे. तर आता आपण चाललो आहे वर चढाई करत. तर अजून भैरवगड खूप लांब आहे, 1 किलोमीटर ट्रेक करायचा निम्मा. तर किती किलोमीटर केला असेल आपण ट्रॅक? आत्ताशी आपलं 3 किलोमीटर ट्रेक झाला आहे गाईस, 2 ते 3. त्यामुळे आता अजून आपल्याला 1 किलोमीटर जायचं आहे, 1 ते 1.5 किलोमीटर ट्रेक. आता जाऊया वर, बघूया. तर गाईस अशा आपल्यासोबत, तुमचं नाव काय? रवी सर आणि पुढचे शुभम सर, शिवम ना, शिवराम सर. हे असे 2 जण आपल्याला भैरवगड ट्रेक पुढे नेणार आहेत. तर जसं की तुम्हाला मी त्यांचा इंट्रो आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्हाला जायचं असेल त्यांना आधी कॉल करा आणि मग या. आणि मेन पॉईंट, इथे कोणत्याही सिमला रेंज नाही आहे, जिओ सोडले तर. जिओला हे खूप कमी प्रमाणात रेंज आहे. ते येताना शक्यतो जिओचं सिम असेल तर बेटर पडेल तुम्हाला कॉल करायला वगैरे, फॅमिलीला वगैरे. तर काय आता आपण इथे अशा पॉईंटला पोहोचलो, जसं की बघा. आणि इथे वारंही खूप वाहत आहे, बघूया. काही ते बघा किती भारी वाटतं वातावरण इथं. आपण इतक्या खालून इथे आलेलो आहे. ते जे हॉटेल दिसते तिथे व्हाईट कलरचं दिसत नसेल तुम्हाला, आणि त्या हॉटेलपासून आपण टोटल 4 किलोमीटर आपण ट्रेक केलेलं आहे. अजून 1 किलोमीटर ट्रेक बाकी आहे, अजून 1 किलोमीटर ट्रेक बाकी. तर आपल्याला अजून जायचं आहे पुढे. भैरवगड अजून खूप लांब आहे. जसं की आपल्याला जायचं आहे, जसं की मी आता तुम्हाला 2 पिक्स अपलोड करून, एक छत्रपती फेस पॉईंट, छत्रपती शिवाजी महाराजांचा फेस पिक पॉईंट, आणि वॉटरफॉल पिक पॉईंट भैरवगडमधला. काहीच आत्ता आपण अशा ठिकाणी पोहोचलो आहे. तर बघा
किती वर आलेलो आहे आपण. जसं की ब्लॉगमध्ये बघू शकता तुम्ही, खूप वर आलेलो आहे. अजून खूप वर जायचं आहे. तर काय आपले फ्रेंड उपर आहेत, तर ते माझ्या पुढं तर काही मला दम लागत आहे, त्यामुळे स्लोमध्ये येत आहे. हे बघा कोकणकडा कशा दिसतात. तर काही ते आलेलो आहे असं. हे बघा काय वातावरण इथले. बघूया आता. काही वारं बघा इथलं किती. या वाऱ्यामुळे बघा किती काही हवा. गाईज इतकं वार येतं की आम्हाला ब्लॉगही करता येईल. तर गाईज आम्हाला इतकं वार येतं की आम्हाला ब्लॉग पण करता येईल नाही. गाईज खूप मोठ्याने बोलावं लागतं, दम पण खूप लागतो. त्यामुळे किती भारी वातावरण दृश्य दिसतंय. आपल्या वाऱ्यामध्ये आम्ही चाललोय ट्रेक करायला. अजून खूप वर जायचं हे बघा. तर गाईज खूप दम लागलाय. असं वाटतं कधी येऊ नये, पण अब जाते हे ऊपर. मी हिंदीत का ब्लॉग करतोय, मला मराठीत काय येतंय. हा गाईज पुन्हा एकदा रिटेक. वर जाऊया. तेच ना, काय झाडी, काय डोंगर, काय वातावरण, सगळं कसं एक छोटी चूक किती महागात पडू शकते ते तुम्हाला लावतो. हे बघा पाय सडकला तर गेलो आम्ही खाली. त्यामुळे आम्हाला सावध जायचंय. वारंही खूप येत आहे, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला येतो नाही मला माहीत नाहीये. जर आवाज नाही आला तुम्ही माईक लॅबवर रूमवर जाऊन माईकवर आवाज ॲड करून तुम्हाला दाखवेल. काय पण ब्लॉग बनवायचा आहे. माझा आवाज येतो नाही तुम्हाला माहित नाहीये. काय ब्युटिफुल वेदर आहे गाईज. तर गाईज त्या भैयाचं हेल्मेट पडलं दिसतं वाटतंय. तर माहित नाही मला हेल्मेट दिसलं नाही मला खाली येताना. तर बघूया आता. तर गाईज हा सोडका आहे. या ट्रेकला आपल्याला इथं भैरवगडचा. तर आपल्या हा ट्रेक पूर्ण वर जायचं आहे ट्रेक करत. तर बघा गाईज किती लांब आहे आणि वातावरण बघू शकता गाईज तुम्ही किती ब्युटिफुल आहे. तर भैया तुम्ही कुठून आहे? इस्लामपूरचे भैया. सांगली जिल्ह्यातून आले. तर चला आम्ही 7 जण आहे आणि 2 ट्रेकर ॲडव्हेंचरसाठी आपल्याला जे मदत करणार ते दोघं आहेत. तर अशा आम्ही आजचा ग्रुप आहे 9 जणांचा, जो आम्ही भैरवगडचा ट्रेक करणार आहे. मित्रांनो आता आपण आलोय भैरवनाथच्या मंदिरात. जसं की या आपण जे गडचा ट्रेक करत आहे त्या गडाचं ट्रेकचं नाव आहे भैरवगड. तर भैरवगड आहे ना, भैरवगड हे नाव का पडलं कारण की मी आता घसरलो होतो. हे बघा आपल्या रायडर हसत आहेत. जसं की आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. जसं की आपण आता पोहोचलोय भैरवनाथाच्या मंदिरापाशी. हालायचं नाही एकदम असं धरायचं सरळ असं आणि एकाच ठेवलायचं. म्हणजे असं बोलू राहायचं, असं बोलायचं, हलवायचं नाही. नाही तर बघत नाही तुम्ही. जसं की काय का हा बरोबर बघा तुम्ही बघताय. जसे की गाईड आपण आता भैरवनाथाच्या मंदिरापाशी. तर मंदिराची खासियत ही आहे की जसं की आपण या ट्रेकला भैरवनाथामुळे भैरवगड ट्रेक असं म्हणतो. जसं की आपल्या सुळका आहे, जसं की 400 मीटरचा सुळका आहे मे बी, मलाही माहिती नाही जास्त. तर आपण आता तो ट्रेक करणार आहे. तर आता आपण फक्त 5 किलोमीटर ट्रेक करून चालत आलेलो आहे. 600 मीटर वर जायचं ट्रेक करायला. तर भेटूया भैरवनाथ मंदिरामुळे आपल्याला भैरवगड ट्रेक करायला भेटत आहे. जसं की इथे नंदी वगैरे सर्व काय आहे. तर गाईज हे आपलं रायडर, हे आपली बॅग. जसं की या बॅगने माझं खूप वजन घेतलं, आता यांना घ्यायला लावले. तर काय आता आपण असं त्या ठिकाणी पोहोचलो. तर आता आपलं वर जायचं आहे. इथे आता आपलं हेल्मेट वगैरे घालावे लागते. तर आता घालूया पूर्ण ट्रेकिंगची साईड घालू. जसं की आता आम्ही एवढे जण आहोत.
तर आपल्यासोबत हे यांना देतो, माझं एक घेतो, आता एक घेतो. आता हे कसं पॅक करायचं मला माहित नाही. प्रत्येक पहिले ट्रेक बांधतो आणि मग जातो. तर आता काय इथे पोहोचलो आम्ही. आता हेल्मेट घातली, घेऊन जायचं आता वर चढायला. काय आता एवढं असे ग्रुपमध्ये आहे आम्ही सर्वजण. चला आता वर जाऊया. आणि आता आम्ही कासव दिसत आहेत गाईज, जसं की आम्हाला सवय नसल्यामुळे. पुढे आमच्या ब्लॉगर आहेत आणि आम्ही मागे गाईज. मित्रांनो आता आपण इथे पोहोचलेलो आहे. जसं की बघितलं असेल असं वर जायचं आपल्या अजून भैरवगडच्या ट्रेकला. तर काहीच खूप लांब. आताचे आम्ही हार्नेस वगैरे घातलेले, हेल्मेट घातलेत, अजून हार्नेस बांधायचे वर जाऊन. त्यासोबत आपल्या पाठीमागे 2-4 मित्र येतात. हे इस्लाम होते, बाकीचे कोल्हापूर पुण्यामध्ये तर जास्त असं येते की पाय चढतोय वाऱ्यामुळे. आम्हाला चढताना खूप त्रास होत आहे. तर काहीच कसं तरी सावकाश चढत आहे. तर काहीच हे ट्रेकला चढताना काळजीपूर्वक चढावं लागते. तर काहीच थांबून नाही चालणार इथे, पाय चढकतो इथे. बघू शकता किती वर आलेलो आहे आपण. आता चढतो, नाही एनर्जी राहिली पण पाय चढकतोय गाईज. सावकाश यावं लागतंय. दादा काही रिव्ह्यू सांगता कसे हाल झालेत का? तुमचे काय हाल, काही हाल सांगता का? मजा येते बघा, दादांना मजा येत आहे. दिलंय गाईज, एवढे वर चाललोय पण रिस्क येतो. जाऊया वर.